हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आज आपण क्लास 10 जॉमेट्री चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटीचा प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 घेणार आहोत. पूर्ण चॅप्टर टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीवर डिपेंड आहे. जर अजूनही तुम्हाला टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी म्हणजे काय हे समजलं नसेल, ट्रायंगल सिमिलर कसे आहेत हे प्रूफ करता येत नसेल, तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही बघू शकता. चला, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 चा क्वेश्चन नंबर 5 घेऊया. काय दिलाय बघा, क्वेश्चन काय दिलाय? PQRS इज अ ट्रेपेझियम दिलेला आहे. PQ parallel side SR, AR is equal to 5 times of AP, AS is equal to 5 times of AQ, then prove that SR is equal to 5 times of PQ. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आधी हे कळलं पाहिजे की आपण कन्सिडर करताना कोणती दोन ट्रायंगल कन्सिडर करायची, की ज्याला आपण सिमिलर आहेत हे दाखवून साइड वगैरे प्रोपोर्शन मध्ये काहीतरी दाखवता येईल का. आता एक रफली मी तुम्हाला सांगते की हे नेहमीच ही आयडिया लावायची. ठीक आहे, आता कोणती आयडिया बघा, एक ट्रिक सांगते मी. कोणती ट्रिक बघा, पहिला बघून घेऊ आपण. AR, AP, AS, AQ, SR, PQ एवढ्या साइड आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या बघा, AR, AS दिलेला आहे, AQ, PQ आणि PQ. म्हणजे मला वाटतं ह्यात हे दोन ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करावे लागतील, बरोबर का बघा. PQ दिलेला आहे, SR दिलेला आहे, AS दिलेला आहे, AR आहे, PS, PQ एवढ्या साइडचा इथं मेन्शन केलेले आहेत. म्हणजे आपल्याला एवढ्या ह्या दोन ट्रायंगलचा विचार इथे करावा लागणार आहे. समजलं? ही एक सिंपल ट्रिक आहे. ट्रॅपेझियम दिसला की ही ट्रिक इथे लावायची. पुढे बरेच ट्रॅपेझियम येणार आहेत, तिथे आपल्याला अशी ट्रिक लावायची आहे, हे लक्षात ठेवायचं. आता हे दोन ट्रायंगल मी कन्सिडर केले. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये बघा, आपल्याला काय दिलेलं आहे आधी, त्यांचा रेशो दिलाय, म्हणजे AR इज इक्वल टू AP समथिंग असं काहीतरी दिलेलं आहे. तर पहिला आपल्याला काय करावं लागेल, हे जे दोन ट्रायंगल आहेत, कोणते ट्रायंगल? ट्रायंगल PQA आणि ट्रायंगल ASR यांना आधी आपल्याला सिमिलर प्रूफ करावं लागेल. काय करावं लागेल? हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे प्रूफ करावं लागेल. बघा, आपल्याला सांगितलं काय आहे, PQ जो आहे हा पॅरलल टू द SR आहे. PQ काय आहे? पॅरलल टू द SR आहे. आणि जर समजा PR जर मी याला ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करते, PR काय आहे? एक ट्रान्सव्हर्सल असेल आहे, तर हा अँगल QPA बघा लक्षात ठेवा, अँगल QPR इज इक्वल टू अँगल PRS येईल का रे? येईल का बघा? येईल कधी? जेव्हा PQ पॅरलल टू दी SR आहे आणि PR इज अ ट्रान्सव्हर्सल आहे, त्यावेळी तुमचा अँगल QPR इज इक्वल टू PRS असेल. असेल? मग इथे लिहिते मी इन ट्रायंगल, त्याला काय दिलेलं आहे, एक मिनिट, काय दिलेलं आहे, साइड PQ पॅरलल, साइड SR आहे, राईट. हे गिवन आहे तुमचं. अँड आता तुम्ही काय करता, PR इज अ ट्रान्सव्हर्सल, PR जर ट्रान्सव्हर्सल असेल तर तुमचा अँगल कोणता येतो बघा, QPR इज इक्वल टू अँगल PRS येणार, बरोबर. कोणते कोणत्या प्रॉपर्टीनुसार हे दोन अँगल इक्वल झाले? ऑल्टरनेट अँगल, बरोबर. हे आपण क्लास 9 मध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. ऑल्टरनेट अँगल झाले हे. अरे, ऑल्टरनेट अँगल नुसार हे दोन अँगल इक्वल झाले. आता बघा, मी R च्या ठिकाणी A लिहू शकते का? S लिहू शकतो. म्हणजे अँगल QPA इज इक्वल टू अँगल ARS होईल का? येस. का? PAR आपले काय आहेत? कोलिनियर आहेत. एकाच लाईन मध्ये असणारे हे पॉइंट्स आहेत. त्यामुळे आपण असं त्याला लिहू शकतो. ह्याला करा तुम्ही इक्वेशन नंबर 1 केलं तरी चालेल. त्याला आपण केलं इक्वेशन नंबर 1. आता त्यानंतर आपल्याला दोन ट्रायंगल कोणते कन्सिडर करायचे आहेत? ट्रायंगल PQA. Therefore, in triangle PAQ and APQ असं केलं तरी चालेल. APQ and triangle ARS. आता ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये बघा, सगळ्यात आधी QPA इज इक्वल टू ARS हे आपण इक्वेशन 1 मध्ये प्रूफ केलेलं आहे. हे दोन अँगल इक्वल आहेत, म्हणजे therefore अँगल QPA इज इक्वल टू कोणता घेतलेला आहे आपण? ARS. हे आपण कुठून लिहिणार? फ्रॉम 1.
1 मध्ये आपण ऑलरेडी प्रूफ केलेला आहे. त्यानंतर बघा अँगल PAQ अँगल PAQ इज इक्वल टू अँगल RAS येतो का बघा? का? क्रॉस मध्ये झालेले अँगल दोन आहेत म्हणजे आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणतो. मग इथे लिहा अँगल PAQ इज इक्वल टू अँगल SAR किंवा RAS. ओके. इथे रिझन काय लिहिणार तुम्ही? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके. मग आता एका ट्रायंगलचे दोन अँगल्स काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत. म्हणजे दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी. मग इथे लिहा तुम्ही therefore triangle APQ is similar to the triangle ARS by AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ह्या टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले आपले? सिमिलर झाले. हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड पण काय असतात? प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणजे काय झाले बघा, आता बघा काय दिलेले आपल्याला काय मिळेल? ह्याची अपोजिट साइड घ्या. आर ची अपोजिट साइड कोणती झाली तुमची? एएस झाली ना? हा, एएस. एएस आपण कोण येणार आहे? आर सोबत कोण अँगल इक्वल होता? हा वाला होता. हे पण इरेज करते सगळं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा हे आर सोबतचा समोरचा अँगल कोणता आहे? एएस आहे. आर आर सोबत कोणता अँगल इक्वल होता? हा पी होता. मग त्याच्या अपोजिट अँगल साइड घ्यायची. ती कोणती आली? एएस अपॉन एक्यू झाली. ठीक आहे. इज इक्वल टू एएस झाला ना? हा. एएस अपॉन एक्यू झाला. आता त्यानंतर पीक्यू अपॉन एबी ला पीक्यू अपॉन उलटा घेतले ना मी? आर एस अपॉन पीक्यू झाला. ठीक आहे. त्यानंतर राहिलेली साइड कोणती आहे बघा? AR अपॉन कोण येणार इथे? AR अपॉन PA. बरोबर? ह्याला दिले मी इक्वेशन नंबर 2 दिले. ओके. आता बघा आपल्याला गिवन काहीतरी दिलेलं आहे. गिवन काय दिलेलं आहे? AR इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ AP आहे. AR काय आहे? 5 टाइम्स ऑफ AP आहे. म्हणजे मी AR अपॉन AP इज इक्वल टू 5 अपॉन 1 करू चालेल का बघा? ह्या फक्त AP ला इकडे मी डिवाइडला घेऊन गेले. AR अपॉन इज इक्वल टू झाला 5 अपॉन 1. सिमिलरली AS इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ AQ आहे. म्हणजे AS अपॉन AQ सुद्धा माझा काय झाला इथे? 5 अपॉन 1 झाला. बरोबर? मग आता बघा AS अपॉन AQ 5 अपॉन 1 आहे. RS अपॉन PQ किती दिलेला आहे? दिलेलं नाहीये. AR अपॉन AP आपला जर 5 अपॉन 1 झाला तर डेफिनेटली तुमचा RS किंवा SR काही घ्या. SR अपॉन PQ जो आहे तो सुद्धा तुमचा 5 अपॉन 1 येणार. का? फ्रॉम 2, 3, 4 ह्याला 3 करा. ह्याला 4 करा. फ्रॉम 2, 3, 4 तुमचा काय झाला? SR अपॉन PQ इज इक्वल टू 5 अपॉन 1 झाला. मग हा जर PQ इकडे डिवाइडला आहे, अपोजिट साइडला गेला तर न्यूमरेटरला जाईल का? इकडे हा डिवाइड करतो. इकडे मल्टिप्लाय करेल. म्हणजेच SR इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ PQ झाला का बघा? हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे का? हेच प्रूफ करायचं आहे का बघा? हेच प्रूफ करायचं आहे का? झालं प्रूफ. किती सोपं आहे. पहिला ट्रॅपेझियम दिसला गडबडायचं नाही. ज्या साइड दिलेल्या आहेत त्या साइड बघायच्या. दोन ट्रायंगल कोणते कन्सिडर करायचे आहेत ते पहिला विचार करायचा. त्यानंतर आपण दोन पॅरलल साइड दिले आहेत. एकाला आपण ट्रान्सव्हर्सल घेतली. दोन ऑल्टरनेट अँगल आहेत ते कॉन्ग्रुएंट दाखवले. त्यानंतर दोन ट्रायंगल मधले अपोजिट अँगल्स इक्वल दाखवले. ते अपोजिट अँगल्स इक्वल असतील तर आपले हे दोन ट्रायंगल बाय ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी नुसार इक्वल झाले आणि त्यानंतर फक्त आपण त्यांचा रेशो सेम दाखवला आणि जे गिवन आहे त्याचा यूज केला आपल्याला आन्सर मिळालं. समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा. आता हा ही ट्रेपेझियम आहे. इन ट्रेपेझियम ABCD साइड AB पॅरलल टू द DC आहे. डायगोनल AC अँड BD आर इंटरसेक्ट इन अ पॉइंट O दिलेला आहे. आता इथे आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. मगाशी आपल्याला काय करायचं होतं? प्रूफ करायचं होतं. आता इथे लेंथ फाइंड आउट करायचा आहे. मग जसं आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला सेम त्या पद्धतीनेच आपल्याला हाही प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. बघा आता इथे पण आपण थोडीशी आयडिया लावूया, थोडी ट्रिक वापरूया. कोणते दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे हे पहिला आपण माइंड मध्ये विचार करू. AB आहे, DC, OB आणि OD दिलेला आहे. म्हणजे ऍटलीस्ट आपल्याला
एवढे तरी साईड त्या ट्रायंगल मध्ये, दोन ट्रायंगल मध्ये आल्या पाहिजेत. AB बेस आला आणि कोणाला आहे DC आहे. ओके. त्यानंतर कोण आहे OB आहे, BC AB, OB आहे, CD आहे आणि OD आहे. म्हणजे डेफिनेटली आपल्याला हे दोन ट्रायंगलच कन्सिडर करावे लागतील. OCD आणि ट्रायंगल आपला येणार इथे OAB. हे दोन ट्रायंगल आपल्याला इथे कन्सिडर करावे लागतील. समजलं? आता मगाशी पहिली स्टेप आपण काय केली होती? सेम त्या पद्धतीनेच करायचं. सेम टू सेम त्याच पद्धतीने करायचंय. पहिला काय करणार आपण CD. काय दिलेलं आहे? साइड AB पॅरलल कोण दिलेला आहे? साइड CD दिलेला आहे. CD दिलेला आहे. त्याचबरोबर दिलेला आहे डायगोनल जे आहेत इंटरसेक्ट करतात. तर आपण पहिला काय करूया? लाईन CD पॅरलल टू द AB आहेच. तर ह्यामध्ये आपण काय करू आता AC ला ट्रान्सव्हर्सल घेऊ. काय घेऊया? ट्रान्सव्हर्सल. अँड AC इज अ ट्रान्सव्हर्सल. AC इज अ ट्रान्सव्हर्सल घेतला आपण. देअरफोर काय येईल बघा, जर AC ट्रान्सव्हर्सल आहे, CD पॅरलल टू द AB आहे, तर अँगल DCO किंवा OCD इज इक्वल टू अँगल CAB येईल का बघा. कोणते अँगल झाले? ऑल्टरनेट अँगल झाले का? येस झाले. मग तिथे तुम्ही लिहू शकता अँगल OCD किंवा CDA असं काहीतरी लिहा. अँगल DCA इज इक्वल टू अँगल कोणता झाला तुमचा? CAB. इथे रिझन लिहिला तुम्ही ऑल्टरनेट अँगल. ऑल्टरनेट अँगल्स. ओके. त्यानंतर आता हे दोन ऑल्टरनेट अँगल आहेत. म्हणजेच आपल्याला CDO इज इक्वल टू अँगल OA मी पण लिहू शकतो का? येस का? COA हे काय तिन्ही पॉइंट आहेत कोलिनियर आहेत, एकाच लाईन मध्ये असणारे पॉइंट आहेत. मग आपण याला असं लिहू शकतो. ह्याला तुम्ही करा इक्वेशन नंबर 1. आता त्यानंतर आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करू. कोणते दोन ट्रायंगल? इन ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल कोणता घेतला तुम्ही? COD. इन ट्रायंगल AOB अँड इन ट्रायंगल COD. त्याच्यामध्ये बघा अँगल OCOD इज इक्वल टू अँगल AOB आहे का? येस का? COD. इथे कॉन्ग्रुएंटचा साइन टाकलं तरीही चालतं. तिथे लिहिणार तुम्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके. त्याचबरोबर अजून दुसरा काय आहे? अँगल C ला तुम्ही अँगल A पण इक्वल दाखवलेला आहे. देअरफॉर अँगल OAB इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट इज इक्वल टू DCO. इथे लिहा तुम्ही फ्रॉम 1. आपण 1 मध्ये हे प्रूफ केलेलं आहे की हे दोन अँगल काय आहेत? इक्वल आहेत. मग आता एका ट्रायंगल मध्ये दोन अँगल सेम असतील तर डेफिनेटली हे जे ट्रायंगल्स आहेत हे सिमिलर झाले. काय ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी नुसार दोन ट्रायंगल सिमिलर झाले का? ऑफकोर्स झाले. मग लिहा तिथे देअरफॉर ट्रायंगल AOB इज सिमिलर टू द ट्रायंगल COD. रिझन लिहा तिथे ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले आपले? सिमिलर झाले. ओके. आता दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या साइड प्रोपोर्शन मध्ये असतात. बरोबर? मग ह्या साइड कशा काढायच्या? आता बघा अँगल ए च्या समोर बाजू कोणती आहे? OB. ओके. OB. आणि अँगल ए च्या सोबत सेम अँगल कोणता होता? C. C च्या समोरची बाजू घ्या तुम्ही OD. हा. त्यानंतर CD अपॉन कुठे केलं का मी? हा. इज इक्वल टू AB अपॉन CD. त्यानंतर कोण येतो बघा? OC अपॉन AO. OC अपॉन OA किंवा AO. ओके. आता कोणतेही तुम्ही दोन पेअर घ्या ज्याच्या तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या आहेत. बघा AB ची व्हॅल्यू दिली आहे का? येस दिली आहे. CD दिलाय का? दिलेला आहे. OB दिलाय का? दिला आहे. OD फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपल्याला हे दोन पेअर घ्यावे लागतील. बरोबर? हे दोन घ्यावे लागतील. ह्या दोन पैकी तिघांची व्हॅल्यू माहित आहे आणि फोर्थ व्हॅल्यू तर आपल्याला फाइंड आउटच करायची आहे. त्यामुळे मी हे दोन घेतले. चला व्हॅल्यूज पुट करा. AB किती दिलेला आहे आपल्याला? AB अपॉन CD इज इक्वल टू काय आहे? OB अपॉन OD घेतला. AB किती आहे? 20. CD आहे 6. OB किती आहे तुमच्याकडे? 15 आणि इथे त्याला OD.
पुढे आपल्याला करायचं आहे फाइंड आउट. हा डिनॉमिनेटरचा आहे अपोजिट साइडला गेला तर न्यूमरेटरला जाईल. ओबी इज इक्वल टू करा 15. हा डिनॉमिनेटरला 6 आहे अपोजिटला गेला तर मल्टिप्लाय करेल. ओके, काय येईल तर बघा 5 4 3 जा 5 4 जा 6 इंटू ओडी ना, हा 6 इंटू 3 18 18 डिवायडेड बाय 4 4.5. आन्सर किती आला तुमचं 4.5 युनिट. समजलं? अशा पद्धतीने आपल्याला ओडी फाइंड आउट करायचं आहे. जे काही तुमचं आन्सर असेल त्याला तुम्ही बॉक्स करा. ओके, समजलं? अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता त्यानंतरचा खूप इम्पॉर्टंट प्रश्न, ही डायग्राम बघूनच तुम्ही घाबरून जाता, की आता ह्याच्यामध्ये करू तरी काय करू? कोणते ट्रायंगल कन्सिडर करू? काय करायचं आहे हेच कळत नाही. ओके, तर आता बघा काय दिले. तर सगळ्यात आधी आपल्याला सांगितलेलं आहे, हा जो एबीसीडी आहे, हा कोण आहे? एक पॅरलोग्राम आहे. एबीसीडी काय आहे? एक पॅरलोग्राम आपल्याला दिलेला आहे. ओके. आता पॅरलोग्रामच्या आपल्याला ना बेसिक प्रॉपर्टीज कोणत्या आहेत सांगा? पॅरलोग्रामच्या अतिशय बेसिक प्रॉपर्टी. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी येते अपोजिट साइड्स आर इक्वल अँड अपोजिट साइड्स आर पॅरलल. ह्याचाच आपण इथे फक्त उपयोग करणार आहोत. पॅरलोग्राम आहे म्हणजे अपोजिट साइड काय असणार आहे? पॅरललच असणार आहेत. म्हणजेच आपल्याला इथे ह्या दोन पॅरलल साइडचा उपयोग करायचा आहे. तर आता आपल्याला इथे कोणते-कोणते अँगल आणि कोणते-कोणते ट्रायंगल कन्सिडर करावे लागतील त्याचा आधी आपण विचार करूया. मगाशी मी सांगितले होते कसा विचार करायचा. जे प्रूफ करायचं आहे त्याच्याकडे आपण जायचं किंवा जे दिलेलं आहे त्याचा थोडा ताळमेळ लावायचा. डी, बी, सी, टी हे 4 साइड आपल्याला 2 ट्रायंगल मध्ये आणायचे आहेत. कोणत्या-कोणत्या आहेत बघा? डीई म्हणजे ही साइड झाली. सीई कोणती झाली? ही झाली. बीई ही झाली आणि टीई आहे ना? टी ही झाली. म्हणजे डेफिनेटली तुम्हाला ट्रायंगल कोणता कन्सिडर करायचा आहे? ट्रायंगल बीईटी आणि ट्रायंगल कन्सिडर करायचं आपल्याला डीईसी किंवा सीडीई. हे 2 ट्रायंगल आपल्याला इथे कन्सिडर करायचे आहेत हे लक्षात ठेवायचं. ट्रायंगल सीईडी हे 2 ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. ओके. आता ह्या 2 ट्रायंगल मध्ये कन्सिडर करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हे 2 ट्रायंगल सिमिलर पहिला प्रूफ करावे लागतील. तर सिमिलर कसे प्रूफ करावे लागतील? काहीच दिलेलं नाहीये. हिंट तर काही दिलेलीच नाहीये. पण डोकं चालवायचं इथे. बघा, सगळ्यात आधी हे जे 2 ट्रायंगल आहेत, हे असे क्रॉसमध्ये आहेत. बरोबर? म्हणजे तुमचा अँगल बीईटी इज इक्वल टू अँगल सीईडी असणार आहे का? ऑफ कोर्स असणार आहे. काय रिझन आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर इक्वल. ओके. त्यानंतर बघा, एकच झाला मॅम. आता दुसरी प्रॉपर्टी कोणती? दुसरे कोणते अँगल काहीच दिसत नाहीये. ते डोकं चालवायचं. बघा, AB पॅरलल टू द आपल्याला दिलेला आहे सीडी. AB पॅरलल कोण आहे? सीडी आहे. का आहे AB पॅरलल टू द साइड सीडी काय आहे? ही प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम आहे. अपोजिट साइड्स आर पॅरलल. ओके. आता ह्याच्यामध्ये जर काही DT इज ट्रान्सव्हर्सल आहे बघा. 2 साइड आहेत. त्याच्यामध्ये अशीच एक लाईन ट्रान्सव्हर्सल करत असेल, ह्या 2 पॅरलल लाईनची आपण DT काय करू शकतो? ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करू शकतो का? येस, DT ट्रान्सव्हर्सलच आहे आणि DT इज अ ट्रान्सव्हर्सल. मग DT जर तुमचा ट्रान्सव्हर्सल असेल, तर बघा तुमचा हे 2 DT जर ट्रान्सव्हर्सल असेल, तर तुमचा हा अँगल आणि हा अँगल सेम येईल का रे? बघा, DT तुमचा ट्रान्सव्हर्सल आहे. AB पॅरलल टू द CD आहे. म्हणजे डेफिनेटली हा T कोण आहे? हा AB ला आपण एक्सटेंड केलेला आहे. बघा, AB ला काय केलेलं आहे? आपण एक्सटेंड केलेलं आहे अप टू पॉइंट T. म्हणजे ABT हे पॉइंट काय आहेत? कोलिनियर आहेत. तर तुमचा डेफिनेटली AT इज पॅरलल टू द CD असणार आहे. काय असणार आहे? म्हटलं तर तुम्ही इथे लिहा देअरफॉर साइड AT सुद्धा काय आहे? पॅरलल टू द साइड CD आहे. का? तुमचा ABT काय आहेत? कोलिनियर आहेत. एकाच पॉइंटवर असणारे, एकाच लाईनवर असणारे हे 3 पॉइंट आहेत. फक्त AB ला आपण एक्सटेंड केलेले अप टू पॉइंट T पर्यंत. तिन्ही पॉइंट एकाच लाईनवर आहेत. तर तुमचा AT सुद्धा पॅरलल असणार आहे CD ला. ओके. मग त्यानुसार तुमचा हा अँगल इज इक्वल टू हा अँगल झाला. झाला का? येस झाला. मग आता इथे लिहा देअरफॉर अँगल ATE अँगल ATD
is congruent with angle TDC. ओके, इथे रिझन तुम्ही काय लिहिणार? ऑल्टरनेट अँगल्स. ऑल्टरनेट अँगल्स नुसार हे काय झाले, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. म्हणजे तुमचा पण BTE इज कॉन्ग्रुएंट अँगल EDC असंही लिहू शकतो का? ABT कोलिनियर आहेत. अजून कोण कोलिनियर आहे? TED हे सुद्धा कोलिनियर आहेत. त्याच्यामुळे आपण याला असं लिहिलं. याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 करा. आता त्यानंतर इन ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल आपण घेतलेत? इन ट्रायंगल BET अँड ट्रायंगल CED काय येतं बघा? अँगल BET इज कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे? CED. इथे रिझन लिहा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. कोणते अँगल झाले? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्यानंतर अँगल BTE इज कॉन्ग्रुएंट विथ कोण आहे? अँगल EDC. हे कुठून आला तुमचा? फ्रॉम 1. बरोबर. मग आता दोन ट्रायंगलचे दोन अँगल्स काय आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स सेम आहेत, इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे हे दोन ट्रायंगल आपले काय झाले? BET इज सिमिलर विथ ट्रायंगल CET झाला का? CED झाला का बघा? झाला? सिमिलर झाला का? येस झाला. कोणत्या टेस्ट नुसार सिमिलर झाला? बाय ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल आपले काय झाले? सिमिलर झाले. आता हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड पण कशा असणार आहेत? प्रोपोर्शन मध्ये असणार आहेत. मग चला साइड कशा, आता सी च्या अपोजिट साइड कोण आहे? बीटी आहे. सी चा कॉन्ग्रुएंट अँगल कोणता? हा होता. ह्याच्या अपोजिट साइड घ्या, सीडी झाली. इज इक्वल टू टी च्या अपोजिट साइड कोण आहे? बीई. टीच्या सोबतचा अँगल इक्वल कोणता होता? डी. त्याच्या अपोजिट साइड कोणती येईल तुमची? ईसी. सिमिलरली राहिली कोणती साइड? टीई अपॉन कोण येणार तुमचा? डीई. ओके. तर आता आपल्याला बघा बी सी बी सी टी हे चार लाईन असणारे कोणते आहेत? 4 पॉइंट. हे लास्टचे दोन पेअर आहेत बघा. ह्या दोघांना आपण कन्सिडर करूया. बरोबर. कोणते आपल्याला पाहिजे? बी डी सी टी हे 4 मध्ये दिसतात का? बी सी टी डी दिसतात. तर बघा आता आपण काय करूया? बी अपॉन ईसी किंवा सीई इज इक्वल टू टी अपॉन डीई करा. फक्त करायचंय क्रॉस मल्टिप्लाय. बीई इंटू डीई इज इक्वल टू सीई किंवा ईसी करा. सीई इज इक्वल इंटू टी क्रॉस मल्टिप्लाय. इकडचा वर गेला न्यूमरेटरला मल्टिप्लाय केला, अपोजिट साइडला गेला, इकडे हा न्यूमरेटरला गेला मल्टिप्लाय केला. बी इंटू डी इज इक्वल टू सी इंटू टी. बघा तेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. बी इंटू टी इज इक्वल टू सी इंटू डी. हेच प्रूफ करायचं आहे का? बघा झालं का प्रूफ? अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन प्रूफ करायचे. समजलं? आय होप की तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलं असेल. तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला जर अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका.